लोकसभा 2024च्या निकालाला उरलेत अवघे काही तास आणि या काही तासात उमेदवार नेमकं काय काय करतायत हे आज आपण जाणून घेतोय। माझ्यासोबत संपूर्ण निकम कुटुंबीय इथं बसलेले आहेत। उज्ज्वल निकम ज्यांना आजपर्यंत आपण वेगळ्या भूमिकेत पाहत आलो, परंतु आता त्यांनी एक वेगळी भूमिका किंवा एक वेगळी दिशा घ्यायचं ठरवलंय। उज्ज्वल निकमजी, प्रत्येक निकालाच्या आधी आम्ही तुमची प्रतिक्रिया घेत असतो, पण ते निकाल वेगळे होते, ते कोर्टाच्या आणि कायद्याच्या क्षेत्रातले होते। उद्याचा निकाल काहीसा वेगळा आहे, काय भावना आहे? आम्ही वेगळी भूमिका मी कधीच घेत नाही। हां, ही गोष्ट खरी आहे की माझ्या आयुष्यामध्ये एक नवीन स्थित्यंतर घडलेलं आहे, परंतु भूमिका सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात हीच राहील। आणि सत्य बोलणं, स्पष्टपणे बोलणं। आणि उद्याच्या निकालाबद्दल तुम्ही म्हणत असाल तर माझ्या मनात कुठलीही काही धाकधूक नाही किंवा अमुक निकाल लागेल तमुक निकाल लागेल असं देखील मी कधी विचार करत नाही, कारण यापूर्वी देखील अनेक महत्त्वाचे खटले, संवेदनशील खटले चालवताना ही धाकधूक माझ्या मनात काही राहिली नाही, कारण जे माझ्या परीने चांगलं करायचं होतं ते मी केलेलं आहे। आणि मग वरचं त्याच्यावरती मी निर्णय सोपवलेला आहे, बघूया काय होतं ते। काय नेमक्या भावना आहेत मनात की इतके वर्ष तुम्ही सोबत अनेक निकाल त्यांचे पाहिलेत, पण आजची लढाई ही लढाई थोडीशी वेगळी होती? सर्वप्रथम तर मला अतिशय आनंद झाला आहे की साहेबांनी हे राजकीय क्षेत्र निवडलं आहे। उद्याचा निकाल म्हणावा तर त्याच्याबद्दल अशी उत्सुकता तर खूप आहे, पण काय निकाल लागेल ह्याच्याबद्दल चिंता अजिबात नाही आहे, कारण माझ्या मते तरी उज्ज्वलजी निवडून येतील अशी मला खात्री आहे। कारण त्यांचा जो चेहरा आहे जनसामान्यामध्ये म्हणजे आवडीचा चेहरा आहे, लोक त्यांना अतिशय मानतात आणि त्याच्या आधारे जर बघायला गेलं तर उज्ज्वलजी निवडून येतील ह्याची मला पूर्ण खात्री आहे आणि आनंदही आहे। खटल्याच्या निमित्तानं नेहमीच ते बाहेर फिरतीवर राहिले, बराच वेळ त्यांनी आम्ही बघितलं की मुंबईत घर असून सुद्धा नेहमी हॉटेलात राहायचे वास्तविक, कारण की तिथून कोर्ट जवळ पडायचं। तर आता ते जास्त करून दिल्लीला जातील अशी अपेक्षा आहे, त्यामुळे घरी पुन्हा एकदा जरी कोर्टाच्या क्षेत्रातनं विश्रांती घेतली तरी घरी राहतील की नाही असा प्रश्न नाही का वाटत? आता ह्या सगळ्या जीवनाची सवय झालेली आहे मला, म्हणजे 93 सालापासून ते मुंबईतच होते, मी एकटे जळगावला होते, गेले 10 वर्षापासून आम्ही एकत्र राहतोय, पण तरी पण ते कामानिमित्त इतके बिझी असतात की त्यांचं सतत बाहेर राहणंच असतं कायम। महाराष्ट्रातनं ते सगळीकडे फिरतात, सगळीकडे खटल्याच्या निमित्ताने जात होते। आता त्यांनी फक्त क्षेत्र बदललं आहे, कामं त्यांची तीच असणार आहे, त्याच्यामुळे पुढची वाटचाल त्यांची जी काही असेल त्याच्यात मी त्यांना साथच देणार आहे। नक्कीच कामं तीच असतील, पण जबाबदारी वाढणार आहे। अनिकेत, आम्ही पाहिलं की कोर्टाच्या कामकाजातनं तुझे स्वतःचे स्वतंत्र खटले आहेत, त्यातनं सुद्धा वेळ काढून तू बाबांसाठी एडी चोटी का जोड लावून तू प्रचार करताना दिसलास, काय पाहिलं? 27 एप्रिलला जेव्हा वडिलांचं नाव जाहीर झालं आणि त्या रात्री माझी वडिलांची सविस्तर चर्चा झाली, मी त्यांना विचारलं की आता या क्षेत्रात तुम्ही जातायत, तुम्हाला कसं वाटतंय, तुमच्या मनात काय आहे? तर ते म्हटले, अनिकेत, मी सकारात्मक दृष्टिकोन घेऊन या क्षेत्रात जात आहे, लोकांचं काम करायचं आहे, लोकांसाठी आपण गेले कित्येक वर्ष न्यायालयाच्या माध्यमातून, कोर्ट केसेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करत होतो। ही वेगळी फील्ड जरी असली तरी त्याच ताकदीने काम करायचं, म्हणून आपण हा निर्णय घेतला आहे। पॉझिटिव्ह विचार ठेवायचे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आणि आपण या क्षेत्रात उतरायचं। हे सांगितल्यानंतर मग मी मीही माझ्या परीने जेवढं पछाडता येत होतं मी प्रयत्न केले। शेवटी असं वडिलांनी सांगितल्याप्रमाणे हे ईश्वरी कार्य आहे, आम्ही पूर्ण ताकद लावलेली आहे, पूर्ण प्रयत्न केले आहेत, ना चिंतित ना भयभीत अशी आमची अवस्था आहे। काल आम्ही दोघांनी मिळून पिक्चर देखील घरी बघितला आणि आम्ही हिंदी पिक्चर होता। आम्ही निकालाची चर्चा बिलकुल करत नाही, आम्हाला अनेक फोन येतात, आपण एक्झिट पोल बघितले का, अमुक बघितलं का, आम्हाला माहिती आहे की आम्ही काम केलेलं आहे, साहेबांचं कार्य आहे, कर्तृत्व आहे, मोदीजींच्या कार्यावरती लोकांचा विश्वास आहे आणि त्यामुळे निश्चितपणे 100% विजय साहेबांचा, निकम साहेबांचा होईलच। त्या रूपाने पूर्ण देशात भारतीय जनता पार्टीचा कमळ देखील उमलणार आहे। तुमचं निकाल उद्या काही लागेल, निकाल लागेल तो सकारात्मक, तुमच्या निकालावरती अनेकांचे निकाल कोर्टातले अवलंबून असतील, त्याबद्दल काही वाटतं? कारण की बऱ्याचशा केसेस अजूनही पेंडिंग आहेत तुमच्याकडे, तर अनेकांना आनंद सुद्धा होण्याची शक्यता आहे। नाही, आनंद म्हणजे फक्त तुरुंगातल्या कैद्यांना आनंद होईल, कारण ज्या वेळेला हा मी निर्णय घेतला आणि घोषित केलं की येस मी भाजपत जाणार, निवडणुकीला उभं राहणार, आणि त्या दृष्टिकोनातून मी सगळ्या केसेसमधला राजीनामाही दिला, त्याचा आनंद काही लोकांना म्हणजे
मला माहिती आहे की कोणाला आनंद झाला असेल तो, आणि तो आनंद फक्त कैद्यांनाच झाला असेल. पण ठीक आहे, असं होत असतं. पण मला त्याचं सुखही नाही आणि दुःखही नाही, कारण जे कार्य मला आतापर्यंत करायचं होतं ते करण्याची ताकद मला परमेश्वराने दिली. आणि मोदीजींनी देखील ज्या याच्याने आत्मविश्वासाने माझ्यावर विश्वास टाकून, मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील, कुठेही सखे सोयरे नसताना देखील राजकारणामध्ये जो विश्वास दर्शवला, त्याच्याकरता आपले पंतप्रधान मोदीजी, त्याचप्रमाणे भाजपचे अध्यक्ष नड्डाजी, गृहमंत्री अमितजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आशिषजी शेलार, हे सगळेच यांच्या विश्वासाला मी पात्र ठरेल असा माझा आत्मविश्वास आहे. आणि निवडणुकीच्या भाकीत मला अनेकांनी विचारलं, पण मी कधी भाकीत वर्तवत नसतो. किंबहुना खटले जे चालवत होतो त्याचा निकाल अमुक लागेल का टमुक लागेल, नाही. आणि एकदा चालवल्यानंतर निर्णय काय लागेल, मी पुढच्या मॅटरकडे जात असे. तसं माझं आज आहे. आता देखील मी लगेच एक पीपल्स एज्युकेशन सोसायटीची मीटिंग आहे, तिला जाणार. सकाळी आज जिम केलं 1.5 तास, कालही जिम केली, परवाही जिम केली. मी रेग्युलरली जिम करतो, कारण जिममध्ये जो स्ट्रेस असतो ना तो निघून जातो. म्हणजे प्रामुख्याने चालण्यापेक्षाही मी जिमला फार महत्त्व देतो. आणि वर्कआउट करणं हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्या माध्यमातून मी लोकांना सांगेल, विशेषतः राजकीय क्षेत्रातल्याही लोकांना सांगेल की स्ट्रेस हा येत असतो, आणि स्ट्रेस हा अनेक कारणांनी येत असतो. हा स्ट्रेस जर घालवायचा असेल तर शारीरिक व्यायाम हा एक चांगला त्याच्यावरती उपचार असं माझं प्रामाणिक मत आहे. मोदीजींशी आम्ही पाहिलं रोड शोच्या वेळी असेल किंवा अनेक काही स्पेशल अशी टीप किंवा काही तुम्हाला काही बोलणं झालं का मोदीजी? माझा मोदीजींशी 3 वेळा संबंध आला आहे. ज्या मला पद्मश्री 2016ला प्राप्त झाली त्यावेळेला मोदीजींनी पहिल्या नावाने हाक मारून मला विचारलं, कारण त्याच्या अगोदर माझा कधी संबंध नव्हता. त्यांचं ते हसणं वागणं त्यावेळेला पद्मश्रीच्या तो राष्ट्रपती भवनाच्या हॉलमधला तो एक प्रसंग. दुसरा रोड शोच्या वेळेला, अर्थात त्यावेळेला त्यांचा आवाज बसलेला होता, माझ्या येऊन थांबले आणि आमच्या राजकीय शत्रूंनी ह्या निवडणुकीच्या धामधुमीत जो काही प्रचार केला होता तो त्यांच्या कानावरती होताच, कारण त्याचा त्यांनी आपल्या भाषणातही उल्लेख केला होता की मला हाताने त्यांनी इंडिकेशन दिलं की ह्याच्यात काही नाही, दम नाही. अर्थात मला माहितीच होतं काही दम नाही आहे, परंतु एक आत्मविश्वासाने बॉडी लँग्वेजने जे बोललेत ते फार प्रभावी होतं माझ्या दृष्टीने. मी घरातल्या यांना अनिकेतला सांगितलं, मिसेस ज्योतीलाही सांगितलं, आणि त्यांना सांगितल्यानंतर दुसऱ्यांदा म्हणजे भाषणाच्या वेळेला, मोदी शिवाजी पार्कच्या वेळेला मोदीजींनी माझ्या निश्चित, आता ते जे बोललं ते मी कॅमेरासमोर सांगणार नाही, परंतु साधारणतः 30-40 सेकंदामध्ये जे त्यांनी बोलून माझ्याशी जे संवाद केला तो संवाद माझ्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे. पंतप्रधानपदी पोचलेल्या व्यक्तीने इतक्या आपुलकीने जिव्हाळीने अशा तऱ्हेने संवाद जो राजकीय क्षेत्रात प्रथम आलेला आहे त्याच्याबद्दल व्यक्त करावं, याबद्दल त्यांच्या मनाची श्रीमंती दिसते. हे एक महत्त्वाचं कारण आहे. आणि हा सगळा प्रकार मी माझा लहान नातू अरिंजे त्याला सांगितलं. त्याने पहिला प्रश्न मला विचारला, लोक मोदी 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 काय करतात? मी अरिंजेला म्हटलं तू माझ्याबरोबर ये. त्याला निवडणुकीचा फॉर्म भरायचा होता, त्या दिवशी रॅलीमध्ये घेऊन गेलो, पण त्याला 6 वर्षाचा तो आहे. त्या रॅलीतली गर्दी बिर्दी बघून तो म्हणाला मला रॅलीमध्ये थांबायचं नाही म्हणजे, तर त्याला गाडीत बसवलं दिवाणसाला. तर अशा रीतीने आमचं फॅमिली म्हणजे एक छोटेखानी कुटुंब आहे. माझी मुलगी शर्वरी ती HR ची मॅनेजर आहे. नंतर सून पूजा ही देखील त्यावेळेला निवडणुकीच्या समजते. आणि आमचे भाचे कंपनी, भाचे जावई सगळे आमचे निकमांचे कुटुंबीय. आणि आश्चर्य तुम्हाला आम्ही वाटेल की ही मोठी, मला मी क्रेडिटेबल एका गोष्टी सांगतो, महाराष्ट्रातून सगळ्या ठिकाणून ज्यांचे मी खटले चालवले, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे,
ज्या खटल्यात ज्यांचे स्वकीय मारले गेले होते, ठार झाले होते, अत्याचार झालेले लोक, असे सगळी लोक मंडळी हे माझ्या निवडणुकीच्या रिंगणात फिरत होते. त्यांना हा भाग नवीन, त्यांचे कोणी ओळखीचे नाही, परंतु उज्ज्वल निकम ज्यांनी आपल्याकरता खटला चालवला त्यांच्याकरता आपण फिरलं पाहिजे, प्रचार केला पाहिजे. खरोखर मी त्यांचं कायमचा ऋणी राहील. कारण आज नाहीतर आम्हाला प्रचाराला यायचं, कुठे राहायचं, आम्ही कुठे काय करायचं, कुठे जायचं, एकाने मला प्रश्न विचारला नाही. दिस इज समथिंग युनिक. कारण नाहीतरी निवडणुकीच्या भाऊबंधांची गर्दी खूप असते, परंतु ह्या निवडणुकीच्या माध्यमातून मी बघितलं लोकांच्या करता तुम्ही चांगली कामं केलीत, मनापासून केलीत, तर लोक तुम्हाला त्याच देशाकोनातून परतफेड करत असतात. म्हणजे काही व्यक्ती, म्हणजे मी आता जालन्यामधला लाहोटी कुटुंब होतं, त्यांचा एक मुलगा अमेरिकेत असतो, मुलगी दुसरीकडे लग्न होऊन गेलेली आहे, घरी बंगल्यात त्यांचे एकटे असतात. ते त्यांच्या पत्नीचा देवपूजा करत असताना त्यांच्याच नोकराने खून केला. त्यांनी मोठ्या ह्याच्याने सांगितलं की नेमणूक करा, म्हणून करा, मागे लागले, गव्हर्नमेंटकडे गेले, हे केले, मी गेलो खटला. हा गृहस्थ सगळीकडे जशी माझी रॅली जात होती तिथे तो हजर असायचा, प्रत्येकाला भेटायचा, सांगायचा, पॉम्पलेट. मोठा श्रीमंत मनुष्य. हे मला अनाकलनीय आहे की माणसं तुमच्यावरती प्रेम करू शकतात, करतात, पण तुम्ही देखील त्यांच्यावर तेवढंच प्रेम केलं पाहिजे. नक्कीच संपूर्ण निकम कुटुंबीय आज या निकालाची प्रतीक्षा करतायत. निकाल काही लागो, परंतु देश सेवा ही उज्ज्वल निकमांसाठी काही नवी नाही आहे. याआधी सुद्धा देशद्रोह्यांना यमसदनी पाठवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आता त्यांनी याच देश सेवेला आणखीन पुढे नेत जनतेच्या माध्यमातून जनतेसाठी आणखीन काहीतरी भरीव योगदान करायचं ठरवलं आहे. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते उज्ज्वल निकम आणि त्यांना आणि संपूर्ण त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीला आणि महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे ती उद्याच्या निकालाची. कॅमेरामन रुपेश शेलार, अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.